नाशिक जिल्ह्यात सोलर प्लांट केबल चोरी करणारी टोळी 395 किलो वजनाच्या तांब्याच्या तारांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात 3 गुन्हे उघडकीस. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिक जिल्ह्यात मालेगाव, वडनेर, खाकुर्डी, देवळा पोलीस ठाणे हद्दीत सोलर प्लांटवरील तांब्याच्या केबल चोरीचे गुन्हे घडले होते. सदर गुन्ह्याचा तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांना मिळालेल्या माहितीने केशव गुलाब पवार, गणेश कैलास गायकवाड, संजय भगवान गायकवाड, साबिर शाह, इस्राईल शाह उर्फ गुफरान यांना ताब्यात घेतलं आहे. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी वडनेर, खाकुर्डी आणि देवळा पोलीस ठाणे हद्दीत 3 गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून 395 किलो तांब्याच्या तारा, इको कार, मोटरसायकल, लोखंडी कटर असा एकूण 7,45,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदरची कामगिरी ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, अप्पर पोलीस अधीक्षक तकबीर सिंह सिंधू, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर, पोलीस उपनिरीक्षक दत्ता कांभिरे, पोलीस अंमलदार सचिन दराडे, विशाल गोसावी, शरद मोगल, श्याम पवार, नरेंद्र कोळी, संदीप राठोड, योगेश कोळी आणि तांत्रिक विश्लेषण विभागाचे अंमलदार हेमंत गिलबिले, प्रदीप बहिराम, नितीन गांगुर्डे यांच्या पथकाने ही कारवाई पार पाडली आहे. NCN न्यूजसाठी रोहन दानी, नाशिक.